शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपासून वंचित ठेवू नका, विद्यार्थी नेतृत्व चैतन्य घोडके। महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी जिल्हा परिषद, नगरपालिका व अनुदानित शाळेतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात येते। परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाकडून सोलापूर जिल्ह्यात फक्त 70% विद्यार्थ्यांनाच नवीन पुस्तकाचं वाटप करण्यात आलंय। उर्वरित 30% म्हणजे जवळपास 1 लाख विद्यार्थी हे पाठ्यपुस्तकापासून वंचित राहिलेत। त्यांना पाठ्यपुस्तक न मिळाल्याने शिक्षणात अडचण येणार आहे। ही बाब विद्यार्थी नेतृत्व चैतन्य घोडके यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिली असता जिल्हाधिकारी यांनी तात्काळ शिक्षण अधिकाऱ्यांना कॉल करून सविस्तर माहिती जाणून घेतली व शिक्षण अधिकाऱ्यांना स्वतः जिल्हाधिकारी यांच्या सहीने महाराष्ट्र शासनाकडे पाठ्यपुस्तकांच्या मागणीकरता पत्रव्यवहार करण्याचा आदेश दिले। विद्यार्थ्यांना लवकरात लवकर पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। यावेळी विशाल तळले, आतिश गायकवाड, अजित पवार, मच्छिंद्र आयवळे, सुजित घाडगे आदी उपस्थित होते। आपल्या महाराष्ट्र शासनाकडून अनुदानित शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिकेच्या शाळांतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात। पण यावर्षी या शैक्षणिक वर्षामध्ये फक्त महाराष्ट्र शासनाकडून 70% पुस्तके आली व 30% पुस्तके कमी आली। यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 1,18,000 विद्यार्थी हे नवीन पाठ्यपुस्तक मिळण्यापासून वंचित राहिले। या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांना भेटून ही गोष्ट निदर्शनास आणून दिली असता मान्य जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावून याबाबत सगळी संपूर्ण माहिती घेतली सविस्तर व पुढील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्र शासनाकडे यासाठी पाठपुरावा करण्याकरिता पत्रव्यवहार करून लवकरच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळवून देतो असे आश्वासन दिले। त्याबद्दल मान्य कलेक्टर साहेबांची तातडीने दखल घेतल्यास मान्य कलेक्टर साहेबांचे आभार मानतो।